यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर विदर्भामध्ये तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली होती। अमरावतीचा पारा जर आहे जो पाहिला तर तो 42 अंशापर्यंत गेला होता आणि अर्थातच मार्च महिन्याच्या सुरुवातीला जर आपण पाहिलं तर 14 वर्षाचा रेकॉर्ड तापमानाने मोडलेला होता। परंतु दुसरीकडे जर आता आपण पाहिलं तर पुढील 3 ते 4 दिवस अमरावतीसह पश्चिम विदर्भातील 5ही जिल्ह्यांमध्ये जे आहे ते अवकाळी पावसाचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे। त्यानुसार जर आपण पाहता सकाळपासून उन्हाची तीव्रता जी आहे ती अमरावतीमध्ये कमी पाहायला मिळत आहे। ढगाळ वातावरण सध्या अमरावतीमध्ये सकाळपासून पाहायला मिळत आहे। अनेक भागामध्ये जे आहे ते हलक्या सरी बरसणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। तापमानात घट होणार आहे, त्यामुळे नागरिकांना उकाळ्यापासून दिलासा मिळणार असला तरी मात्र शेतकऱ्यांसमोर एक नवं संकट उभं राहणार आहे। कारण जर आपण बघू शकतो अवकाळी पाऊस आला तर अनेक शेतकऱ्यांचे गहू पीक जे आहे ते अजूनही शेतात आहेत। अनेक शेतकऱ्यांचा हरभरा जो आहे तो शेतातून काढायचा आहे, त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो रब्बी हंगामातील गहू पिकांना बसणार आहे। दुसरीकडे गारपीट जर झालं, गारपीटसारखी जर परिस्थिती निर्माण झाली तर संत्रा बागांना देखील याचा फटका बसणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तविलेला आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांचा गहू आणि हरभरा काढायचा आहे त्या शेतकऱ्यांनी पावसापासून बचावासाठी योग्य त्या ताळपत्रीचा वापर करण्याचं आवाहन देखील जे आहे ते कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल गारपीटसह अवकाळी पाऊस झाला, त्या भागामध्ये देखील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। दुसरीकडे विदर्भात देखील अवकाळी पावसाचा अंदाज सांगितलेला आहे, त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांना फटका बसणार असल्याची शक्यता आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।